जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यात आता 90 दिवसासाठी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत म्हणजेच 4,892 हे भाव असणार आहे प्रति क्विंटल हमी भाव राज्य शासनाने हे जाहीर केलेलं आहे। आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज्य शासनाने या हमी भावासाठी केंद्राकडे पाठपुरावा केलेला होता। त्यासंबंधीच आता या पाठपुराव्याला यश आलेलं आहे, कारण आता 90 दिवसासाठी इथून सोयाबीन प्रति क्विंटल 4,892 रुपयांनी विकला जाणार आहे शेतकऱ्यांकडून। तर आता याबद्दल एक संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती घेऊया आपण। बघू शकता, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलेले असून केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक राज्याला सुद्धा 90 दिवसांसाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे। आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्याच्या कृषी मंत्र्याच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत योजना ही सोयाबीन व उडीद ही दोन पिके 90 दिवसासाठी हमी भावाने खरेदी करण्यास केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच याबद्दल तुम्ही बघू शकता, केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यामध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 4,892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केलेली असून, तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह वेळोवेळी पाठपुरावा व समर्थन देणारे पत्रसुद्धा केलेले होते। त्यासोबतच आता तुम्ही बघू शकता, सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही महाराष्ट्रासोबतच कर्नाटकमध्ये सुद्धा 4,892 रुपये ही असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याला नक्कीच सोयाबीनला हमी भाव मिळणार आहे आणि 90 दिवसासाठी हा हमी भाव आहे आणि राज्यात त्यास मान्यता दिलेली आहे। खरेदी केंद्र सुरू करण्यास सुद्धा मान्यता भेटलेली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांना यात आनंदाची बातमी मिळणार आहे। सोयाबीनला योग्य तो भाव दिला जाणार आहे महाराष्ट्र शासनाकडून। एक अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट होतं शेतकऱ्यांसाठी। जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।